निश्चितच दिल्लीकरांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण अतिशय दैदिप्यमान असा विजय अनेक वर्षानंतर, काही दशकानंतर भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. त्याचं निश्चितच अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत आहे. कारण आपण बघाल की देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजयाचा वारू त्या ठिकाणी सुरू असताना, यश मिळत असताना, या ठिकाणी देशाची आर्थिक राजधानी दिल्लीतच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती. आणि मला वाटतं केजरीवालांनी जो काही नौटंकीपणा केला, स्वतःची भावनिक बनत, साधेपणाचा आव आणत प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याची पुरी चिरफाड या ठिकाणी जनतेनं केलेली आहे. कारण आपण बघाल की देशामध्ये केवळ मीच त्या ठिकाणी साव आहे, बाकी सगळे भ्रष्टाचाराने चोर आहेत, घोटाळेबाज आहेत, अशा प्रकारचं सुरुवातीपासून चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्यांनी लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांना ज्या वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मद्य घोटाळा झाला, इतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावरनं जेलमध्ये केजरीवाल गेले, त्यांचे नेते गेले. त्यावरून यांचं असलं स्वरूप किंवा चेहरा खरा जनतेसमोर त्या ठिकाणी आला. आणि त्याच्यामुळं केजरीवाल दिसतात तसे नाहीत, त्यांचा चेहरा एक, वागणं वेगळं आहे, हे लोकांना स्पष्ट झालं. कारण गरिबासाठी काम करतोय सांगायचं, साधेपणाचा आव आणतोय सांगायचं, आणि दुसऱ्या बाजूला शीशमहल, आलिशान बंगला कशासाठी पाहिजे. त्याच्यामुळे लोकांना मूर्ख जे केजरीवाल समजत होते, ते लोकांनी त्याचं पूर्णपणे सव्याच परतफेड त्या ठिकाणी केलेली. त्याचबरोबर विकासावर बोलत असताना केवळ विखारी टीका करायच्यात. आपण बघाल की मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी सांगायचं, भाजपचा डर दाखवायचा. एका तर मुल्लानी त्या ठिकाणच्या मौलवीनी जाहीर कॅमेरासमोर सांगितलं की भाजप का डर पैदा करके अपनी राजनीति करते आहे म्हणून. आणि त्यामुळे तेही अपेक्षित मतदान त्यांना त्या ठिकाणी त्या समुदायाचं त्या ठिकाणी झालं नाही. रोहिंग्या मुस्लिमांना असेल, बांगलादेशी घुसखोरांना तुम्ही त्या ठिकाणी आयडेंटिटी कार्ड देता, तर तुम्ही लोकांना त्या ठिकाणी मतांसाठी अशा क्लुप्त्या त्या ठिकाणी करता, ते त्या ठिकाणी लोकांना आवडलं नाही. आणि ॲट द सेम टाईम भारतीय जनता पार्टी शाश्वत अशा प्रकारचा विकासाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी दिल्लीकरांसमोर गेली. आपण बघाल की 10 लाखापर्यंतचं इन्कम टॅक्स मुक्त करणं, त्याचबरोबर 2,500पर्यंत त्या ठिकाणी माझ्या महिला भगिनींना मासिक भत्ता असेल, SC ST विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य देण्याचा विषय असेल, गिग आणि टेक्स्टाईल वर्कर्सना त्या ठिकाणी 10 लाखापर्यंतचं जीवन विमा द्यायचा विषय असेल, अशी चांगली आश्वासनं त्या ठिकाणी घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे गेली. आणि भारतीय जनता पार्टीने टीका पण मुद्देसूद त्या ठिकाणी केली. म्हणजे प्रदूषित यमुना असेल, खराब रस्ते असतील, दारूची दुकानं असतील, या ज्या काही व्यवस्था होत्या आणि कशा यांनी सगळ्या बरबटून टाकल्या आहेत, दिल्ली कसं विस्कळीत केलं आहे, याच्यावर अमितभाई शाह असतील, मोदी साहेब असतील, अगदी आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन जे काही त्यांची भांडाफोड केला, त्याच्या सगळ्याचा परिपाक म्हणून हे प्रचंड यश त्या ठिकाणी मिळाले. काँग्रेसला यश जे आहे ते अगदी तुरळक मिळेल पाहायला मिळतं. काँग्रेस उभारी घेईल अशी राहुल गांधींना सुद्धा दिल्लीत वाटत होतं, किंवा ज्या पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे जे आहेत राहुल गांधी उपस्थित करतात, परंतु यश मात्र मिळालं नाही. कसं आहे, जसा राजा तशी प्रजा. आता राहुल गांधीच त्या ठिकाणी कोण त्यांना सिरियस घेत नसेल, तर जनता कशी काय सिरियस त्या ठिकाणी घेणार. त्यामुळे नेत्यामध्ये आत्मविश्वास लागतो, नेत्यामध्ये स्वतः जिगर लागते, परिश्रम घ्यायची तयारी लागते. आणि दुर्दैवानं राहुल गांधी किंवा त्यांच्या नेतृत्वाकडे ती नाही. त्याच वेळेला आमचं नेतृत्व, पंतप्रधान त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब असतील, आमचे नेते अमितभाई शाह असतील, JP नड्डा साहेब असतील, हे सारे नेते त्या ठिकाणी काम करतात, कष्ट घेतात.
आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 3 दिवस दिल्लीला तळ ठोकून होते. मोठ्या सभा तर केल्यात, त्या ठिकाणी प्रचार यात्रेत सहभागी झाले, परंतु केवळ नमस्कार करत फिरले नाहीत गर्दीत. तर त्यांनी व्यक्तिशः संपर्क केले, काही दूरध्वनी केली, काही छोट्या बैठका घेतल्या. आणि तिच्या मी नेता असलो तरी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे या भावनेतून छोटं छोटं काम जबाबदाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केल्या. जी भावना काँग्रेसमध्ये नाही आणि काँग्रेस सोयीनुसार वागतं हेही तिथे दिसून आलं. म्हणजे काही राज्यांमध्ये आपच्या विरोधात बरोबर काम करायचं, इथे त्या ठिकाणी केजरीवालाच्या विरोधात संदीप दीक्षितना उभं करायचं. त्याच्यामुळे एक आहेत की विभक्त आहेत. त्यामुळे लोकांनाही नौटंकी त्या ठिकाणी पसंत नव्हती आणि त्याच्यामुळे काँग्रेस सगळीकडे घसरण चालले. त्याच पद्धतीनं काँग्रेसचा पुरता सफाया या ठिकाणी दिल्लीमध्ये झालेला दिसेल. त्याला नेतृत्व आणि संघटन आणि विचारधारा जबाबदार आहे. महाराष्ट्रातला फॉर्म्युला जो आहे तो दिल्लीत लागू करण्यात आला असाही आरोप आता संजय राऊतांनी केला. मला वाटतं संजय राऊत हे कुप्रसिद्ध अशा प्रकारचे टीकाकार किंवा आरोपकार ठरू शकतात. खरं म्हणजे कालच त्यांनी रडीचा डाव सुरू केला. म्हणजे रात्रभर थांबायची पण तयारी त्यांची नाही. कालच त्यांनी राहुल गांधींसमवेत, कारण मला वाटतं ते महाराष्ट्रात बोलून बोलून थकले, पुन्हा लोक ऐकतील बघतील असं त्यांना वाटलं नव्हतं. राहुल गांधींचा चेहरा घेऊन त्यांच्या समवेत प्रेस कॉन्फरन्स केली आणि कालच जो EVMचा विषय बोलून बोलून चोथा झाला आहे, ज्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं तपशीलवार दिलं आहे. लोकांनी तुमच्या या आरोपांना भीक घातली नाही, तर मला वाटतं तोच पुन्हा रडीचा डाव त्यांनी काल त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत केला आणि इथे EVMचा वापर होईल. म्हणजे कालच त्यांना पराभव त्या ठिकाणी दिसला होता आणि तोच जुना रडीचा डाव पुन्हा दिल्लीला राहुल गांधींच्या उपस्थितीत संजय राऊत आणि या मंडळींनी त्या ठिकाणी खेळला. राऊत असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय मुद्द्यांची जाण नाहीये, त्यांना दिल्लीत तर काम करायचं आहे, पण अमित शहा असेपर्यंत त्यांना तिकडे काम करायला मिळणार नाही. मला वाटतं संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्तृत्वाची क्षमतेची त्या ठिकाणी मूल्यमापन करण्याची आवश्यकता नाही. दिल्लीला जाऊन 2-3 टर्म खासदार बनलं, तिथल्या चॅनलच्या माध्यमातून पोपटपंची केली म्हणजे आपण राष्ट्रीय नेता होत नाही. राहुल गांधींना, शरद पवार साहेबांना त्यांच्या चरणी लोटांगण घालून जे उद्धवजी ठाकरे साहेब खरे पक्षाचे तुमचे प्रमुख आहेत उबाटाचे, त्यांच्यापेक्षा त्यांच्या निष्ठा त्यांच्याशी वाहिल्यात. त्यांनी पण आपल्याला राष्ट्रीय नेता होत येत नाही. आज देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या देशातल्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची प्रतिमा देशभर एक तरुण उदयोन्मुख नेता अशा प्रकारची आहे. यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि अमितभाईंच्या वक्तव्याची किंवा ते आहेत तोपर्यंत अशा प्रकारचं काही त्यांनी चिंता करायची कारण नाही. अमितभाईंच्याच मार्गदर्शनाखाली, मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजी या ठिकाणी राज्यात काम करत आहेत आणि देश पातळीवर पक्षाच्या माध्यमातून किंवा जेव्हा जेव्हा योगदान देण्याची वेळ असते तेव्हा ते त्या ठिकाणी जात असतात, बोलत असतात. आजच देवेंद्रजींना राष्ट्रीय नेता व्हायचं ना स्वप्न पडलं. त्यामुळे संजय राऊत, आपण त्या ठिकाणी चिंता करू नका. आपल्याला महाराष्ट्र विकसित करता आला नाही, ते स्वप्न, ते ध्येय उराशी बाळगून देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करतायत. आपल्याला सफाया त्या ठिकाणी केलेला आहे. पहिला महाराष्ट्र आम्हाला नीट करू द्या आणि मग तुमच्या वक्तव्याला मी उत्तर देऊ. भाऊ, त्यांनी असंही म्हटलं की पंतप्रधान असतील सगळे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये एकवटले होते, पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात झाला, टेबल पैशाचे लावले होते, मी स्वतः पाहिलं असं त्यांनी. नाही, तुम्ही स्वतः पाहिलं तर त्या ठिकाणी शूट करायचं, संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी द्यायचं. मला वाटतं बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारची संजय राऊतांची त्या ठिकाणी स्थिती आहे. आणि वाटेल ते बेमालूनपणे बोलणं हा त्यांचा त्या ठिकाणी खाक्या झालेला आहे. पैसे वाटले, EVM जबाबदार त्या ठिकाणी, अशा प्रकारचे आरोप करण्याला काही अर्थ नाही. हरलायत,
मोठ्या मनाने हार स्वीकारा, कामाला लागा. बरं, तुम्ही दिल्लीचं विश्लेषण करायला तुम्ही एक जागा तरी लढवली का? एक जागा लढवली तरी बोलू शकतो, पण जिथे आपलं अस्तित्व नाही, जिथे जागा लढवली नाही, त्या ठिकाणी उलट तुम्ही बोलायचं म्हणजे हसण्यासारखंच आहे. संजय राऊतांची रोज हास्य जत्रेचे प्रयोग सुरू आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अघोरी ज्या आहेत त्या जादू वापरल्या गेल्या, सगळे वोट जे आहेत ते भाजपला जात आहेत. अघोरी जादू सध्या राजकारणात वापरली जाते असंही त्यांनी म्हटलं. त्यांना कदाचित त्याचा अनुभव असावा, कारण आम्हालाही कुठे कुठे अघोरी जादू यांच्या चालतात त्याची कल्पना आहे. आणि राऊत साहेबांना तर जास्त माहीत असेल, कारण ते मातोश्रीच्या जवळ आहेत खूप. भाऊ, राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेतली आणि जे पुरावे मागितले, परंतु निवडणूक आयोगाकडून एक माहिती समोर आली आहे की असे पुरावे देणे हे आचारसंहितेत बसत नाही किंवा नियमात बसत नाही, नियमाचं उल्लंघन होऊ शकतं, असं एक स्पष्टीकरण समोर आलं. मला वाटतं निवडणूक आयोगाला एक आचारसंहिता आहे, संविधानिक चौकटीत त्यांना नियमावली आहे, आणि मला वाटतं त्यानुसारच आयोगाच्या चौकटीत जे बसत असेल ते आयोग करतील. त्याच्यामुळं आयोगाने काय करावं काय करू नये हे राहुल गांधी किंवा आम्ही सांगू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.